कधी कधी होतात ते नेहमी. चार्जर चांगलं आहे कोणाचं आहे माझ्या मोबाईल चार्जिंग लागेल का त्या मोबाईल चार्जरमध्ये चार्जिंग लागेल का मी तिसऱ्या तीनच्या दोनच आहेत ना आपण दोनच आहे ना काय चार्जर लागेल का हे अशी ना आपल्याला जी नवीन दिली आहेत ना 15 फोटो काढावा लागेल माहिती मोबाईलला पाठवू का दादा बाहेर ए ती लिस्ट दे मला तो मोबाईलचं अकाउंट ठेवा मंडळाचं मी बोललो की लगेच दे मला मोबाईल तर चला सर्व खेळाडूंनी ते समोर यायचं स्टेज समोर हॅलो सर्व खेळाडू हॅलो हॅलो आवाज फाटत नाही ना हॅलो 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 चला सर्व खेळाडूंनी समोर यायचंय हॅलो इथे होईल सगळ्यांचा आटके काय गाडी इथे नको हे उजेड दिसणार नाही गाडी पुढे चला राजापूर प्रीमियर लीग पर्व पहिले आणि या पर्व पहिल्याची समाप्ती झालेली आहे आणि नक्कीच आपण आता जे बक्षीस समारंभ आहे तो तिकडे आपण आता वळतोय तर सर्व खेळाडूंना आणि संघ मालकांना तसेच क्रिकेट प्रेमींना आणि आमच्या मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हायचे आणि जेवढे खेळाडू आहेत त्यांनी आपले एक लाईनमध्ये उभं राहायचे शिस्तप्रिय उभे राहायचे तर आपण लाईव्ह प्रेक्षेपण इथे चालू आहे आपल्याकडे तर सर्वांना विनंती आहे की तिन्ही संघाच्या खेळाडूंनी जे लाईनमध्ये उभं राहायचं थोडंसं जे इथे उपस्थित खेळाडू आहेत नक्कीच सर्वांचं मी इथे कौतुक करतो आणि या स्पर्धेला ज्या सर्व खेळाडूंनी संघ मालकांनी तसेच स्पॉन्सरनी जे सहकार्य केलं या सर्वांचं मी मनापासून इथे आभार मानतो आणि
आज मी 2 दिवस ही गोष्ट बोललो नाही, परंतु मला आज बोलावीशी वाटतंय, कारण माझं कित्येक वर्ष स्वप्न होतं की राजापूर प्रीमियर लीग भरवायची, एक लीग पद्धतीचा सामना भरवायचा आणि मी त्या पद्धतीचं मंडळ किंवा त्या पद्धतीची माणसं शोधत होतो. आणि मला आज अभिमान वाटतोय की राजापूर युवा प्रतिष्ठान या मंडळाने आज माझं स्वप्न पूर्ण केलंय. तर खरोखरच या मंडळाला मी मनापासून नतमस्तक होतो आणि या सर्व मंडळातील सर्व जेवढे सभासद आहेत, जे पदाधिकारी आहेत आणि खास करून आमचे अध्यक्ष साहेब, आज अध्यक्ष आमचे एवढे आमचे शांत आहेत, परंतु आज मंडळ व्यवस्थित सांभाळलंय. तर पुन्हा एकदा माझं स्वप्न ज्या मंडळाने पूर्ण केलंय त्या सर्व मंडळातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून इथे आभार मानतो. खरोखर तुमचे जे उपकार माझ्यावरती म्हणता येईल किंवा जे माझं या स्वप्नासाठी तुम्ही जी मेहनत केली आहे, तर सर्वांना मी मनापासून इथे धन्यवाद देतो. आणि आपला हा कार्यक्रम जो बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे तो मी पूर्ण करतो. मी पंचकुशीमध्ये पण माझा ट्राय करत प्रयत्न केला होता की मला ही स्पर्धा अशी घडवायची आहे. माझ्या अगोदरच्या पण मंडळामध्ये मी थोडंसं ट्राय केलं होतं, परंतु ते कुठे त्या लेवलची मला जे सहकारी लाभत नव्हते. पण आज या मंडळाकडून मला ते सहकार्य लाभले. खरोखरच मी मनापासून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्व राजापूरच्या क्रिकेटरना धन्यवाद देतो आणि आपला बक्षीस समारंभ चालू करतो. राजापूर युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य अशी राजापूर प्रीमियर लीग पर्व पहिले, या पर्व पहिल्याचं आज 2 दिवसामध्ये चांगलं आयोजन झालं आणि या आयोजनामध्ये आमच्या 12 संघांनी इथे विशेष सहकार्य केलं. त्या सर्व संघांचे नावं आणि संघ मालकांची नावं, त्याप्रमाणे जे निवडक खेळाडू होते, चॉईस खेळाडू होते, या सर्वांची जरा मी एकदा तुम्हाला अपडेट देतो, कारण या सर्वांच्यामुळे आपली स्पर्धा व्यवस्थित पार पडली. तर मी प्रथम नाव घेतोय तो आयुष 11 आडिवरे राजापूर. संघ मालक आहेत ते सचिन परवडे आणि अनिल सकपाळ. त्याचप्रमाणे निवडक खेळाडू आहेत ते देवराज नरेश लाड. त्याचप्रमाणे दुसरा संघ आहे तो सांची 11 राजापूर. संघ मालक आहेत ते श्री अनिल मासिये, कुमार सांची राऊत हे संघ मालक आहेत. त्याचप्रमाणे संकेत कडू हे निवडक खेळाडू चॉईस खेळाडू होते. त्याचप्रमाणे अप्पन 11 गोवळगाव राजापूर. त्याचप्रमाणे या संघाचे संघ मालक आहेत ते अप्पन जोशी, मयूर गावेलकर आणि देवा खवाडकर. त्याचप्रमाणे इथे उपस्थित अमोल जोशी हेही त्यांचे संघ मालक सहसंघ मालक होते आणि हेमंत गोरले हे त्यांचे निवडक खेळाडू होते. त्याचप्रमाणे शिवशक्ती वॉरियर्स गांगोगोरवाडी सोलगाव राजापूर या संघाचे संघ मालक होते ते वैभव कोळवणकर, सूरज चंद्रकांत गुरव, सचिन गुरव, प्रथमेश गुरव आणि नंदकुमार गुरव या संघ मालकांचेही आम्ही इथे संघ मालक होते. त्याचप्रमाणे जयदीप घाडी शिवणे खुर्द या गावचा हा चॉईस खेळाडू होता. त्याचप्रमाणे आई निनादेवी पन्हाळे राजापूर या संघाचे संघ मालक होते ते धनविका तुषार सरपरे, म्हणजे तुषार सरपरे साहेब आणि सुमित बावकर. आणि त्याचप्रमाणे मला वाटतं या चॉईस खेळाडू होता तो सूरज मोंडे. दुसरा 6वा संघ आहे तो फायटर 11 राजापूर. या संघाचा संघ मालक होते ते देवा कदम आणि देवांश कुरे म्हणजे नरेश कुरे यांचे. त्याचप्रमाणे निवडक खेळाडू होते ते राजन परवडी. त्याचप्रमाणे श्री अम्मा भगवान क्रिकेट संघ राजापूर या संघाचे संघ मालक होते निवृत्ती भोसले आणि शिवराज कृष्णा महादिये आणि निवडक खेळाडू होते चॉईस खेळाडू होते उदयराज पाटील. त्याचप्रमाणे किशोरदादा कांबळी वॉरियर्स देवाचे कुटणे राजापूर या संघाचे संघ मालक होते किशोरदादा कांबळी आणि रुपेश केळमेकर. आणि त्याचप्रमाणे चॉईस खेळाडू होते तुषार बाणे आणि सहसंघ मालक होता ते कैलास नवाळे. त्याचप्रमाणे गांगो प्रसन्न राजापूर या संघाचे संघ मालक होते रुपेश देवरुखकर, जितेंद्र झगडे आणि परेश चव्हाण चॉईस प्लेअर होते. त्याचप्रमाणे सचिन 11 निलेश 11 राजापूर या संघाचे संघ मालक होते निलेश धुमाळ साहेब आणि किरण भामत आणि सचिन पुजारी साहेब. त्याचप्रमाणे आशिष मालवणकर हे निवडक खेळाडू होते चॉईस खेळाडू होते. त्याचप्रमाणे ध्रुवी 11 राजापूर या संघाचे संघ मालक वैभव कारशिंकर, आशिष कारशिंकर हे संघ मालक होते. त्याचप्रमाणे देवेंद्र सूर्यकांत वाईम हे या संघाचे चॉईस प्लेअर होते. आणि लास्ट संघ मालक होते मितांश स्पोर्ट्स राजापूर या संघाचे संघ मालक होते मितांश गोपाळ तरळ, मंगेश गोपाळ तरळ, सचिन शिवणेकर आणि मला वाटतं होतं तो विनायक कुवरे आणि त्याचा संघ सहसंघ होता तुषार सरपरे या. त्याचप्रमाणे पंकज बब्या काके हे संघ चॉईस खेळाडू होते. या सर्व संघ मालकांचे संघाचे आणि चॉईस खेळाडूंचे मनापासून इथे मी आभार मानतो. खरोखर या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी या सर्व खेळाडूंनी आणि संघ मालकांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. जरा जोरदार टाळ्या वाजून या संघ मालकांचं इथे आभार मानायचे आहेत आम्हाला. धन्यवाद.
त्याचप्रमाणे युवा प्रतिष्ठान ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये जे मोलाचं सहकार्य केले, जे योगदान दिले, ते या आमच्या युवा प्रतिष्ठानचे कार्यकारिणी, युवा प्रतिष्ठान रजिस्टर मंडळ आहे आपल्या राजापूर तालुक्याचं, त्या तालुक्याचे या संघा जे मंडळ आहे त्याचे अध्यक्ष आहेत ते सुनील माशे साहेब, सचिव आहेत ते वैभव कोळवणकर, निलेश धुमाळ उपसेक्रेटरी, खजिनदार मंगेश तळळ, उपखजिनदार मनोहर बिंगे, त्याचप्रमाणे विशेष सल्लागार आहेत ते आनंद बावकर साहेब, अभि सावंत, तुषार सरपरे, सचिन पुजारे, किरण भामत, दीपक पळसमकर, उमेश जयेश पुजारे आणि मनोज गोंडाळ, अमोल मिशाल, अमित बडेकर आणि नरेश कुरे, अक्षय नानारकर हे आमचे या मंडळाचे व्यवस्थापक आहेत, सल्लागार आहेत. त्याचप्रमाणे सदस्य आहेत ते उमेश शिवगण, रवींद्र पळसमकर, विनायक कुरे, अमोल पांचाल, रवींद्र नाचनेकर, त्याचप्रमाणे योगेश वाईम, आशिष कारशिंकर, दिनेश गुरव, प्रदीप ठीक, दळवी, मला वाटतं मारुती टुकरुल, केदार कदम, सचिन धोपटे, चेतन भामत आणि कैलास नवाळे या सर्व कार्यकर्त्यांसाठी आमच्या मंडळासाठी जर जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. कारण राजापूर चॅम्पियन ट्रॉफी असू दे किंवा पर्व पहिले जे आता आम्ही राजापूर प्रीमियर लीगचं पर्व पहिले केलं ते सक्सेस करण्याच्या मागे या सर्व या मंडळाचा एक भक्कम पाठिंबा असतो. या सर्वांचं मी मनापासून इथे आभार मानतो. रवी चला पुढचा जो आमचा विशेष आभाराचा कार्यक्रम आहे तो म्हणजे आमचा पुढचा जो आहे ते बक्षीस जे स्पॉन्सर हे स्पॉन्सर आम्हाला लाभलेले आहेत ते या स्पर्धेसाठी. जर स्पॉन्सर नसेल तर कुठली स्पर्धा यशस्वी होत नाही आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले ते आमच्या सर्व संघात आमच्या मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि सभासद या सर्वांनी आपल्याला मेहनत घेऊन स्पॉन्सर आपल्याला लाभलेले आहेत. तर प्रथम क्रमांकाचा चषक दिलाय तो श्री आदेश लक्ष्मी रमेश भोवड, शिवणे खुर्द गावचे सुपुत्र आहेत. यांनी आपल्याला प्रथम क्रमांकाचा भव्य दिव्य हा चषक दिला आहे. त्यांचं जरा जोरदार टाळ्या तिथे स्वागत करायचं, त्यांचा आभार मानायचे आहेत. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचा चषक दिलाय तो श्री किशोरदादा कांबळी, उंबरवाडी देवाचे गोटणे यांनी स्वर्गीय कैलासवासी पांडुरंग भिवा वारेशी भावोजी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी दिलेली आहे. त्यांचंही ते आम्ही खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक चषक दिलाय तो श्री दीपक सुरेश कनेरी बळीराज सेना यांच्यामार्फत हा तृतीय क्रमांकाचा चषक आला, त्यांचंही आम्ही मंडळातर्फे आभार मानतो. त्याचप्रमाणे मालिकावीर चषक 7 स्टार विकारे गोटणे यांच्याकडून आपल्याला ती ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचंही मंडळ खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ट्रॉफी आहे ती ओम निखिल घाडी यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी लाभलेली आहे, त्यांचंही मंडळ खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी ट्रॉफी लाभली ती अक्षय नानारकर यांच्याकडून आपल्याला ही उत्कृष्ट गोलंदाजी ट्रॉफी लाभलेली आहे. उद्योन्मुख खेळाडू सृष्टी कलेक्शन आडिवरे श्री संदीप वारिक साहेब यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे सामनावीर फायनल मॅच याच्यासाठी शुभ्रा रुपेश वालम वाकी यांच्याकडून आपल्याला ट्रॉफी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्याला जे कूलर जे बक्षीस दिले आहे ते विलास गावडे बाबा यांच्याकडून उंबरवाडी देवाचे गोटणे DVCC उंबरवाडी संघाकडून आपल्याला ती कूलर मिळालेला आहे. त्याचप्रमाणे आयुष विलास धुमाळ यांच्याकडून आपल्याला कूलर कैलासवासी शारदा विलास धुमाळ यांच्या स्मरणार्थ कूलर आपल्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे अम्मा भगवान क्रिकेट संघ मालक श्री संदीप मादिये श्री शिवराज मादिये यांच्याकडून आपल्याला समई मैदान आपल्या जे लागणार होती मंडळासाठी ती समई मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मालिकावीर उत्कृष्ट गोलंदाज याच्यासाठी टी शर्ट लाभले आहेत ते दत्तगुरु स्पोर्ट्स अमोल जोशी आणि नितेश परवडे यांच्याकडून, त्यांचंही मंडळ खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज साठी पण टी शर्ट आहे तेही दत्तगुरु स्पोर्टकडून मिळालेलं आपल्याला. त्याचप्रमाणे मंडळासाठी टी शर्ट श्री महागणेश्वर ट्रॅव्हल्स अप्पन जोशी यांच्याकडून आपल्या मंडळासाठी टी शर्ट मिळाले आहेत, त्यांचंही आम्ही मंडळ खूप खूप आभारी आहोत. सर्व स्पॉन्सरसाठी ज्यांनी रोख रक्कम स्वरूपात आपल्याला जे पारितोषिक दिलेले आहेत त्यांचीही आपल्या नावं राहिली असते कोणावरची, त्यांची बी नावं घेतोय. मला वाटतं रोख रक्कम द्वितीय पारितोषिक मिळाले ते माजी आमदार राजनजी साळवी साहेब यांच्याकडून आपल्याला रोख रक्कम मिळालेली आहे. त्याचप्रमाणे खारेपाटण गावचे सुपुत्र ज्यांनी आपल्याला इथे मंचावरती 10,000 रुपये रोख रक्कम दिली असे मला वाटतं सन्नी गुरव सतीश गुरव यांच्याकडून आपल्याला कॅश प्राईज मिळाले आहे. त्याचप्रमाणे जे कॅश प्राईज जे दिले आहेत त्या सर्वांचं मी ते मनापासून आभार मानतो आणि बक्षीस समारंभाला सुरुवात करतो. धन्यवाद.
सर्व स्पॉन्सरचे जरा जोरदार टाळ्या स्वागत करायचं आहे. सर्व खेळाडूंनी इथे उपस्थित राहायचं, कुठे तिकडे मागे उभं असताना सगळे इथे स्टेजसाठी जवळ यायचं आहे. सगळ्यांना विनंती आहे, थोडंसं 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे, त्याच्यानंतर तुम्ही सगळ्यांनी फ्री व्हाल. जरा सगळ्यांनी इथे सहकार्य करा. बक्षीस समारंभ स्पॉन्सरचा आपला आभार मानायचे आहेत, कारण स्पॉन्सरचा आभार मानला नाही तर पुढच्या वर्षी आपल्याला थोडंसं जड जाईल आयोजन करायला. तर नक्कीच सर्वांचा मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या बक्षीस समारंभाला पुढे सुरुवात करतो. चला आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आपण. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक आणि तृतीय पारितोषिक या 3 भव्य दिव्य ट्रॉफी आहेत आपल्याला लाभलेल्या. या ट्रॉफ्या बघा खास बनवून आपण घेतल्या आहेत, पूर्ण त्याचं मटेरियल पण चांगलं आहे, त्याच्यासाठी खास मेहनत घेतली आहे ती तुषार सरपर याने. जरा तुषार सरपरसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण या ट्रॉफ्या शोधण्यामध्ये मला वाटतं महिना गेला आम्हाला आणि महिन्यानंतर या ट्रॉफ्या शोधून काढल्या त्या तुषार सरपर आहे. त्याचप्रमाणे मनोज भिंगे आणि मनोहर भिंगे आणि मंगेश तरळ यांनी मोठं आम्हाला सहकार्य केलं, कारण या सगळ्या ट्रॉफ्या म्हणा जे TV शोधण्यामध्ये जेवढी बक्षिसं आहेत ही शोधून काढून त्यांना इथे घरपोच करून त्यांचं DTP सगळ्या करण्यामध्ये मंगेश आणि मनोहरचा मोठा आहे. त्याप्रमाणे रवी पळसमकर याचाही मोठा हात आहे. त्याचप्रमाणे सचिन पुजारे आणि मला वाटतं निलेश धुमाळ यांचाही आम्ही विशेष ते आभार मानतो. त्याचप्रमाणे मंडळाचं जे विशेष सहकार्य केलं आपल्याला बाउंड्री लाईनचा आपण दिनेश गुरव, जरा दिनेश गुरवने हातवरती करायचं आहे, याचाही आम्ही मनापासून इथे आभार मानतो. खरोखरच जबाबदारी काय असते ती दिनेश गुरव यांच्यावर शिकायची. त्याचप्रमाणे जयेश पुजारे यांचाही मी इथे विशेष आभार मानतो. यांनी मैदानाचा चांगला ताबा इथे घेतलेला आहे, त्यांनी चांगली जबाबदारी पाडलेली आहे. तर मी आमचे कॉमेंटेटर यांना विनंती करतो, त्या ट्रॉफ्या दोन दे कॉमेंटेटरसाठी, 2 ट्रॉफ्या आहेत मेन मोठ्या ट्रॉफ्या कॉमेंटेटरसाठी 2 ट्रॉफ्या राहिल्यात ना, त्या प्रतिमावाल्या आहेत ना. चला जे आम्हाला कॉमेंटेटर म्हणून लाभले होते, एक राजापूरचा बुलंद आवाज आणि एक उदयोन्मुख खेळाडू आमच्या विनंतीला मान देऊन गेली 2 दिवस इथे उपस्थित राहिले, त्यांचं मी इथे कौतुक करतो आणि त्यांचा आभारी मानतो. चला चेतन मोहम्मद यांनी पुढे यायचंय. चेतन मोहम्मदसाठी जोरदार टाळ्या वाजवायची. रंगत आणली आपल्या या टुर्नामेंटमध्ये, ज्यांचा आवाज आपल्याला 2 दिवस ऐकायला मिळाला अशी चेतन मोहम्मद मी विनंती करतो, मंडळाचे अध्यक्ष त्यांना सत्कार करायचा आहे आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. खास सन्मान करतो त्यांचा आम्ही, कारण हा आवाज आपला राजापूर तालुक्यापर्यंत मर्यादित न राहता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे. तर याच्यासाठी आपण जोरदार प्रयत्न करायचे आहेत. जिथे जिथे टुर्नामेंट असेल तर या व्यक्तीचं नाव घेतलं जाईल. चेतन भावत याला चान्स दिला पाहिजे, पैशासाठी चान्स देऊ नका, पण त्याच्या नावासाठी चान्स द्या तुम्ही. मी त्यांना सर्व जेवढे आयोजक असतील त्याला मी नम्र विनंती करतो की चेतन भावसाठी जिथे जिथे चान्स मिळेल तिथे त्यांना आमंत्रित करा, त्यांचा आवाज ऐका, त्यांना चान्स द्या. चेतन भावत चले एक देना पटकन चेतन मामा जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सत्कार करतो आम्ही त्याचा. बघा कुठलेही मानधन न घेता 2 दिवस, कारण कॉमेंटेटर म्हटलं की 2,500 5,000 10,000 ही बोली लागते, मी जे स्पष्ट आहे ते बोलतो. आणि या माणसाने कुठलेही मानधन घेतलं नाही, फक्त दादा तुझ्या शब्दासाठी आणि आमच्या मंडळाच्या शब्दासाठी आज हा इथे उपस्थित राहिलेला आहे. चेतन मामा खरं धन्यवाद मनापासून दादा तुझं. त्याचप्रमाणे दुसरे कॉमेंटेटर आहेत ते आमचे प्रदीप ठीक, यांचाही आम्ही सत्कार करतो, विशेष सत्कार करतोय. एक भजनी बुवा आणि आपल्या नवीन मंडळामध्ये नवीन सभासद झालेले आहेत ते निलेश आमच्या सहसचिव जे आहेत निलेश धुमाळ यांचा सत्कार करते. चला प्रदीप टी साठी जरा जोरदार टाळ्या वाजवायचा. प्रदीप आपण 11 इथे यायचं, सर इथे यायचं आहे सगळ्यांनी, जे सगळे खेळाडू होते इथे यायचं आहे 5 मिनिटासाठी.
धन्यवाद. चला त्याचप्रमाणे आपल्या विनंतीला मान देऊन इथे पंच लाभलेले आहेत. दोन्ही पाटील साहेब आहेत. त्या पाटील साहेबांचा आपला सत्कार करावाच लागेल. पाटील म्हटलं तर आपला सत्कार येतोच. तर विनंती करतो की संदीप पाटील साहेब, दोन्ही पंच, दोन्ही संदीप पाटील आहेत आणि दोन्ही पंचांचा आपण इथे सत्कार करतोय. मंडळाचे अध्यक्ष त्यांनी सत्कार करायचा आहे. संदीप पाटील साहेब आणि वडाळ्यामध्ये राहणारे उत्कृष्ट गोलंदाज आहेत आणि आपल्या क्रिकेट सोडून आज आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित राहिले आहेत. संदीप पाटीलसाठी जरा जोरदार टाळ्या. संदीप पाटील सर, धन्यवाद. धन्यवाद सर, विनंतीला आमच्या मान देऊन तुम्ही उपस्थित राहिलात. मंडळ तुमचं खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे ज्युनियर संदीप पाटील, मला वाटतं पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतोय मंडळातर्फे. बघा, क्रिकेट खेळणारे हे दोन्ही खेळाडू आहेत आणि आपल्या विनंतीला मान देऊन मैदान सोडून वडाळ्यावरून, मुंबईवरून आपल्या इथे आले आहेत. यांचं दोघांचंही मी कौतुक करेन आणि त्यांना खूप खूप धन्यवाद पण देईन. अध्यक्षांनी विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांचं नाव काय? एकच घे ना. दोघे पण टाकणार आहे ते सत्तर. तुमचं नाव काय? चला, आपल्याला जे यूट्यूबचे जे सहकारी लाभले आहेत ते सोमनाथ रास्ते आणि यांनी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपला आमचा जो सन्मान करतोय आम्ही त्यांनी स्वीकारायचा आहे. जरा यूट्यूब लाईव्ह प्रेक्षकांसाठी पण जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपल्या 2 दिवस सहकार्य केले तर या सर्वांचं मी ते त्यांच्या वतीने आम्ही तिथे स्वागत करतो, त्यांचा सत्कार करतोय. सोमनाथ रास्ते, त्यांचं नाव काय? नाही, आणि बघा यूट्यूबसाठी बघा सन्मान बोला मानासाठी आपण काम करत नाही. आणि मला वाटतं पाटील विनायक पाटील यांचाही आम्ही ते सत्कार करतोय, सन्मान करतोय. विनायक पाटील यूट्यूबचे सभासद आपले मेंबर आहेत आणि आपल्याला विशेष सहकार्य केलं आहे या सर्व मैदानासाठी, या यूट्यूब लाईव्हसाठी. जरा टाळ्या वाजवायच्या यूट्यूब लाईव्हसाठी. खरोखरच चांगलं प्रेक्षेपण, चांगले क्लिअरिटी आणि स्कोर बीड सगळं कुठेही मिस्टेक नाही. म्हणजे चांगलं खरोखर कौतुक करावं लागेल या चॅनलचं आणि या संघ्या सहकाऱ्यांचं. चांगलं सहकार्य लाभलं आम्हाला. धन्यवाद साहेब, धन्यवाद. त्याचप्रमाणे या मैदानासाठी जी विशेष मेहनत घेतली आणि मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि खरोखरच ही टुर्नामेंट यशस्वी करण्यामध्ये जर खरोखरच कोणाचा म्हणजे मोठा हात असेल तर सचिन, मला वाटतं सचिन नवाळे इथे उपस्थित असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. या सचिन नवाळेमुळे आज आपल्याला हे ग्राउंड मिळालेलं आहे आणि त्यांच्या सहकार्याने आपल्याला ही आज टुर्नामेंट आपल्याला यशस्वी पार पडली. कारण आपल्याला ग्राउंड थोडासा इश्यू झाला होता आणि सचिन नवाळे त्यांचे मला वाटतं बंधुराज इथं असतील तर त्यांनी पुढे यायचं आहे. निखिल नवाळे, खरोखरच जरा निखिलसाठी आणि सचिन नवाळेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि हेमंत गोरले यांच्यासाठी पण आपण टाळ्या वाजवतोय. हेमंत गोरलेने पण पुढे यायचं आहे, त्यांचाही आम्ही सत्कार करतो कारण यांच्यामुळे आपल्याला मैदान मिळालेलं आहे साहेब. धन्यवाद निखिल, सचिन नवाळे आणि हेमंत गोरले साहेब. सिंगल नको मंडे एवढे कंजूस नाही आपले. एक थांब उभा ना बरं तिघे पण चौघे उभे पटावट पण पुढे ये ना. अभिकडे चला धन्यवाद. आणि मला वाटतं सुशांत पाटील यांचंही मी विशेष आभार मानतो की मैदान आपल्याला
ज्यांनी दिलं आहे असे सुशांत दादा यांचंही कुणी इथे उपस्थित असेल, त्यांचे भाऊ वगैरे कोण असतील मैदानामध्ये तर त्यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांचाही आपण सत्कार करतोय. सुशांत दादा या मैदानाचे जे व्यवस्थापक आहेत कोण असतील त्यांनी पुढे यायचं आहे दादासाठी. धन्यवाद दादा. सुशांत दादा खरोखर आपल्याला सहकार्य केलं चांगलं. चला धन्यवाद दादा. या सर्व जे ग्राउंडचे सर्व संघ व्यवस्थापक आहेत, ग्राउंडचे मालक आहेत, या सर्वांना मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि आपला बक्षिसांचा जो कार्यक्रम आहे तो पुढे चालू करतो. सर्वप्रथम मी जे जरा शांतता पाळायची आहे कारण आपल्याला बक्षीस समारंभ आपल्याला चांगला करायचा आहे ते. तर मी विनंती करतो की जे बक्षिसांचे जे स्पॉन्सर जर इथे कोण उपलब्ध असतील जे उपस्थित त्यांनी मंचावरती यायचं आहे जर कोण असतील त्यांनी. तर मी पहिलं बक्षीस वैयक्तिक जाहीर करतोय ते उद्योन्मुख खेळाडू हा नवोदित खेळाडू म्हणून आपण इथे सन्मानित करतो आणि या पटकन दे. सृष्टी कलेक्शन आडिवरे संदीप वारी. उद्योन्मुख खेळाडू आहे तो आणि त्याला स्पॉन्सर मिळाला आपल्याला तो सृष्टी कलेक्शन आडिवरे संदीप वारिक साहेब यांच्याकडून. तर या स्पर्धेचा उद्योन्मुख खेळाडू ठरलाय तो रोहित मांडवकर. रोहित मांडवकर उद्योन्मुख खेळाडू या स्पर्धेसाठी आपण निवडण्यात आलेला आहे तो रोहित मांडवकर. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याला सन्मानित करतील ट्रॉफी देऊन मंडळाचे अध्यक्ष सृष्टी कलेक्शन आडिवरे आणि जो विजेता आपला जो आहे उद्योन्मुख खेळाडू म्हणून जो ज्याला पारितोषिक मिळालं जाते ते रोहित मांडवकरसाठी जर जोरदार टाळ्या रोहित मांडवकरसाठी. वय वर्ष 19 आणि जबरदस्त कामगिरी अष्टपैलू कामगिरी केली या खेळाडूने. धन्यवाद. खरोखर चांगलं योगदान दिलंयस तू. त्याचप्रमाणे वरिष्ठ खेळाडू वय वर्ष 42 आहे. तर संदीप वारिक या खेळाडूचा आपण वरिष्ठ खेळाडू म्हणून इथे निवड केलेली आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज गावावरून इथे आपल्यापर्यंत उपस्थित राहिला. असं या खेळाचं जे पारितोषिक आले ते संतोष तिलोडकर यांच्याकडून. तर त्यांचंही आम्ही संदीप वारिक जर इथे असतील उपस्थित तर त्यांच्या वतीने मला वाटतं सचिन पुजारी यांचं बक्षीस घ्यायचं आहे. वरिष्ठ खेळाडू 42 वय वर्ष 42 आणि एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत ते संदीप वारिक. संतोष तिलोडकर सोलगाव यांच्याकडून हे ट्रॉफी लाभलेली आपल्याला. धन्यवाद. चला बक्षिसं बघा. बक्षिसांची जबरदस्त आपल्याला इथे खैरात आहे. बॅट आहे, कूलर आहे, शूज आहेत, त्याचप्रमाणे LED TV आहे. म्हणजे भरभरून आपल्या स्पॉन्सरने दिलेलं आहे. कारण ट्रॉफी जशी चॅम्पियन आपले प्रीमियर लीग राजापूर प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व हे नक्कीच चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले होते. त्या सर्वांचे खरोखरच मी मनापासून इथे आभार मानतो की स्पॉन्सरशिप कशी मिळवतात हे सगळ्यांना माहिती आहे. कारण किती कॉल करायला लागतात, फोन करायला लागतात, त्यांना भेटायला लागतं आणि या स्पॉन्सरशिप लाभलेल्या आहेत त्या सर्वांचं मी मनापासून इथे आभार मानतो. आणि या पुढील जे बक्षीस आहे बेस्ट फिल्डर या पूर्ण स्पर्धेमधून आपल्याला बेस्ट फिल्डर जो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून निवडण्यात आला आहे तो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची जी ट्रॉफी मिळाली आपल्याला ओम अखिल घाडी यांच्याकडून ही ट्रॉफी मिळाली आहे. तर पंकज काके बेस्ट फिल्डर याची निवड करण्यात आली आपल्या स्पर्धेमध्ये. तर पंकज काके यांनी पुढे यायचं आहे आणि त्यांना बेस्ट फिल्डरची ट्रॉफी द्यायची आहे. सामनावीची ट्रॉफी कुठली आहे का आपल्याला फायनल? नाही सामनावीची ट्रॉफी आपल्याला आली होती पण आपल्याला मालिकेवरून फलंदाजी 2 आहे ना. सामनावीची पण आपल्याला लास्ट उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज सामनावीची आपण दिलं का शेवटच्या माळी फलंदाज नाही दिलं. सामनावीची टी शर्ट आहे ना. कोण आहे सामनावीचं? त्याच्यातलं टी शर्ट आहे.
सामन्यावरचं टी शर्ट असेल ना अजून फायनल मॅच द्यायचं ना नाव काय सांगा. धन्यवाद काके, खरोखरच चांगले क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. आणि मला वाटतं काकेने उत्कृष्ट असे 4 झेल आणि 4 विकेट, त्याचप्रमाणे उत्कृष्ट फिल्डिंग केली होती. याच्यावरती या आधारावरती त्याला बेस्ट फिल्डर म्हणून आपण दिलेला आहे. मी या स्पर्धेचा जो सामनावीर ठरला होता, म्हणजे फायनल सामन्यावरती सामनावीर ठरला आहे, तो त्याचं इथे आम्ही टी शर्ट देऊन त्याचं इथे त्यांना बोलवतोय. तर तुषार बाणेने इथे या स्पर्धेतील अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला आहे, तो तुषार बाणे उर्फ पिनू. या स्पर्धेचा जो सामना ठरला होता फायनलचा, या सामन्यामध्ये सामनावीर ठरलाय तो तुषार बाणेसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. या स्पर्धेचा सामनावीर या अंतिम सामन्याचा. फलंदाज नाही रे, मी काय बोलतो. हां ते आधी एक टी शर्ट चल दाखव. सामन्यावरची टी शर्ट असेल ना रे, सामन्यावरची टी शर्ट देणार आहे. तुम्ही लोक काय असे भरकटले करता रे. अध्यक्ष बसता तुम्ही, बसून चला, सामनावीर अंतिम सामन्याचा त्यांना सन्मानित करतो टी शर्ट देऊन आमचे मंडळाचे अध्यक्ष, आणि त्यांना ट्रॉफी देते सामनावीरसाठी. त्याला जोरदार टाळ्या वाजवायच्या. तुषारसाठी एक उत्कृष्ट असा खेळ केल्याने आपल्या संघाला फायनलपर्यंत विजयी करून दिलं असा तुषार बाणे, याचंही आम्ही ते सन्मानित करतो त्यांना. धन्यवाद तुषार. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा जो विजेता ठरला आहे तो मितांश 11 राजापूर या संघाचे संघमालक आणि कॅप्टन यांनी इथे यायचं आहे. तृतीय क्रमांकाचा भव्य दिव्य चषक आणि रोख रक्कम 5,000 रुपये, आणि त्यांना हा चेक आमच्या मंडळाकडून त्यांना देत आहे. तरी मंडळाचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांना विनंती करतो की त्यांनी हा ट्रॉफी द्यायची आहे. ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे ती दीपक सुरेश कनेरी, बळीराज सेना दीपक सुरेश कनेरी साहेब यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे रोख रक्कम मिळाले ते राजन गोबरे या लांजा शिरवली यांच्याकडून आपल्याला ही ट्रॉफी आणि रोख रक्कम 5,000 रुपये लाभलेले आहेत. तर यांचंही आम्ही मनापासून इथे आभार मानतो. आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी देते ती तृतीय क्रमांकाचा जे विजेता संघ ठरला आहे तो मितांश 11 राजापूर. त्याला टाळ्या वाजवायच्या जोरदार, त्याला कंजूसी नाही करायची आपल्याला टाळ्यांसाठी, कारण खूप मेहनत केली आहे फायनलपर्यंत येण्यासाठी. धन्यवाद रवी पलसमकर आणि तुमचे सगळं संघमालक आणि सहकारी, खरोखर तुम्ही चांगली मेहनत केली. आणि रवीने मला विनंती करायची की रवीने 2 शब्द बोलायचे आहेत आपल्या संघासाठी. तुम्ही फायनलमध्ये प्रवेश केला होता, परंतु थोडंसं कुठे संघ तुमचा चुकला आणि तुम्हाला काय वाटते की तुमच्या संघामध्ये काय उणीव झाली की जेणेकरून तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करताना आली? 1 नाही, 2 नंबर नाही, 3 नंबरवर तुम्हाला समाधान मानावं लागलं, तर तुम्ही काय बोलाल याबद्दल? धन्यवाद वैभव दादा. खरंच माझ्या टीमने चांगला परफॉर्मन्स केला होता पहिल्या 3 सामन्यामध्ये. ते बॅटिंग असो बॉलिंग असो चांगला परफॉर्मन्स झाला होता, पण काही कारणास्तव फिल्डिंग या कारणाने आम्ही त्या पहिल्या सामन्यातून बाहेर गेलो. तसेच बॉलिंगमध्ये थोडा फेरबदल झाल्यामुळे आम्ही या स्पर्धेतून बाहेर गेलो. त्यामुळे आमचा संघ पराभूत झाला. तरी काही कारण नाही, माझे खेळाडू चांगले खेळले, त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मी धन्यवाद मानतो. आणि पुढील जे राजापूर प्रीमियर लीग होईल त्यासाठी मी पुन्हा एकदा टीम तयार करेन, त्याच पद्धतीने मितांश 11 या संघानेच खेळेन. धन्यवाद माझी पूर्ण टीम. धन्यवाद वैभव दादा. धन्यवाद. खरोखर जिद्द कशी असावी आणि आकांक्षा कशी असावी, उमेद कशी असावी, रवी पलसमकर यातून शिकायला मिळाली. धन्यवाद पूर्ण मितांश 11 संघासाठी आणि संघमालक आणि सर्व खेळाडूंसाठी. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज
ही ट्रॉफी लाभली आपल्याला अक्षय नानाकर साहेब यांच्याकडून. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण असू शकतो आपल्याला काय वाटतंय? जरा आवाज द्यायचा प्रेक्षक सगळ्या संघांनी. उत्कृष्ट गोलंदाज त्याचं समीकरण असं आहे की 10 विकेट, या पूर्ण टुर्नामेंटमध्ये 10 विकेट घेतल्यात असा आपला हा फायनलचा जो उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो रुपेश केळंबेकर. रुपेश केळंबेकर 10 विकेट पूर्ण या स्पर्धेमध्ये 10 विकेट घेतले आहेत. आणि जयेश पुजारी यांना सन्मानित करतील आणि मला वाटतं निलेश धुमाळ यांनी सन्मानित करतील. बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि त्यांना सन्मानित करतील आमचे जयेश पुजारी आणि निलेश धुमाळ. त्यांना शूज आणि ट्रॉफी त्याचप्रमाणे कूलर हे सगळं त्यांना भरभरून देण्यात येत आहे. तर बेस्ट फिल्डरसाठी देश बॉलरसाठी उत्कृष्ट गोलंदाज तर हे सगळे देण्याआधी मी त्यांना विनंती करतो की रुपेश केळंबेकरने 2 शब्द बोलायचे आहेत. हे सगळं त्यांना मिळेल पण 2 शब्द बोलल्यानंतरच. तर मी एवढ्या मोठ्या टुर्नामेंटला जे उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे तर मी विनंती करतो रुपेश केळंबेकर यांना की 2 शब्द आपल्या संघाबद्दल, आयोजनबद्दल आणि अपोजिटच्या टीमबद्दल पण बोलायचे आहेत. तर रुपेश केळंबेकर यांना विनंती आहे की 2 शब्द बोलायचे. आपल्या मनोगत व्यक्त करायचे. ही तुमची सुरुवात आहे आणि प्रत्येक तुमच्या टुर्नामेंटला तुम्हाला ही सवय लावूनच ठेवायची आहे की तुम्हाला आता तुमचा गेम चांगला आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्यात लागणार आहेत. नाराज होऊन किंवा मला येत नाही असं बोलून चालणार नाही. तर बोलायचंच आहे तुम्हाला. 2 शब्द बोलायचे. सर्वप्रथम राजापूर युवा प्रतिष्ठानचे मनापासून आभार. एवढा चांगला प्लॅटफॉर्म इथे सर्व खेळाडूंना उपलब्ध करून दिल्याबद्दल. आणि ही खरं तर पहिलीच टुर्नामेंट आहे आपल्या पूर्ण राजापूर तालुक्याची लीग टाईप भरवलेली मॅच. तर खूप चांगलं वाटलं खेळून. आणि सर्वप्रथम म्हणजे आमचे सर्व खेळाडू 11च्या 11 खेळाडूंनी 100% दिला. त्याच्यामध्ये बेस्ट फिल्डिंग असू दे, बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, जेव्हा वेळ आली तेव्हा सर्व खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दिला. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो. स्वतःच्या परफॉर्मन्सबद्दल काय बोलशील? स्वतःचा परफॉर्मन्सबद्दल काय बोलशील? माझं तर एकच असतं की जेवढा पण असू दे 100% द्यायचा. कुठली पण मॅच असू दे शेवटी स्वतःचा 100% दिल्याशिवाय कुठलीही मॅच आपण पुढे जाऊ शकत नाही. नक्की स्वतःचा परफॉर्मन्स 100% असेल तर बाकीचे 10 खेळाडू आपल्याला 100% योगदान देतात. हे चांगलं एक तुझं गणित आहे आणि त्याचं गणित चांगलं दिसलं आपल्याला आणि आपला संघ विजेता ठरलेला आहे. कैलास नवाळे संघ नायक आहेत, आपले संघ कॅप्टन आहेत, त्याच्याबद्दल काय बोलशील? कैलास नवाळे तर खूप चांगले कॅप्टनशिप म्हणजे एक चांगलं म्हणजे मॅनेजमेंट करायची असते. संघामध्ये एक चांगला खेळाडू असणे गरजेचं असतं. भले हे तर शक्यतो यंग प्लेअरला शक्यतो जमत नाही. जो एक्सपिरियन्स प्लेअर असतो त्यालाच हे गणित सर्व समजतं की आपल्या खेळाडूला कुठल्या वेळी कुठला फलंदाज बॅटिंग करेल, कुठली मॅच विन करेल हे एक सिनियर प्लेअरलाच माहिती असतं. नक्कीच कैलास नवाळेने आपली जबाबदारी नक्कीच पार पाडलेली आहे. संघमालक आहेत तुमचे किशोरदा कांबळी. तर संघमालक म्हणजे संघमालक नाही, तुमचे मित्रच आहेत, भाऊ आहेत आणि आपल्या राजापूर तालुक्यासाठी एक लाभलेलं एक चांगला हिरा आहे आपल्याला. तर त्याच्याबद्दल 2 शब्द आणि त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं तुला आज? संघ मालकांकडून तर एक म्हणजे आम्हाला खेळण्याची संधी दिली हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी सर्व प्लेयरांना. आणि बोल, इमोशनल होतोय मला दिसतंय पण बोललं पाहिजे की जर चांगला माणूस त्याची बोलायला 2 दिवसाची मेहनत पण आम्हाला माहिती आहे. 2 दिवस त्यांनी पण खूप आमच्यासाठी मेहनत घेतली. ट्रॅव्हलिंग असू दे किंवा अजून काही असू दे त्यामध्ये सर्वांना आम्हाला मदत केली. त्याच्या शेवटचा प्रश्न तुला, कारण हे थोडंसं सवय लावली पाहिजे. अपोजिट संघ होता फायनलला आपल्याच पंचकुशीतला, म्हणजे तुझ्याच पंचकुशीतला, माझ्या राजापूर तालुक्यातला. तर बघा थोडंसं लाईट किंवा लाईटचं थोडंसं अंधार आहे, त्यांना सवय आहे. आपण 11ला काळोखामध्ये खेळायची सवय आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आणि गेली 10 वर्ष ते काळोखामध्ये खेळून फायनल मारले आहेत. गेल्या घरामध्ये त्याच्या 100च्या वरती ट्रॉफी आहेत. ते आपण 11 संघामध्ये ह्या रात्रीमध्ये सगळ्या त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. त्यांचा रात्रीच खेळ चालले हा सगळा नेहमी असतो. तर त्या संघाबद्दल तू काय बोलशील? फायनलला तुमच्यासमोर संघ आला होता. सर्वप्रथम तर आम्ही गोलंदाजी स्वीकारली, कारण इथे थोडा लाईटचा पण प्रॉब्लेम होता. कारण सुरुवातीला बॅटिंग करताना पण थोडा बॉल दिसणे ते शक्य नव्हते. नंतर थोडा लाईट 6
6-16च्या अंदाजाने मला वाटतं लाईट चालू झाली आमची. त्यांची एक इनिंग झाल्यानंतर आणि आम्हाला एकच टार्गेट ठेवलं होतं की जेवढं कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखू शकतो हे एक आमचं टार्गेट होतं. ते आमचं एक यशस्वी झालं. धन्यवाद. धन्यवाद रुपेश केळंबेकर. एक नाव मोठं आहे आणि नक्कीच हे नाव मोठं होईल आणि ज्याच्याकडून जेवढं माझ्याकडून प्रयत्न होतील, कारण या संघाचा संघमालक बनवण्यामध्ये कैलास आणि वैभव कोळवणकर, त्याचप्रमाणे अप्पन जोशी आणि जे आपल्या पंचकृषी जेवढे वरिष्ठ खेळाडू ज्यांचा हात आहे की आम्ही हे 3 संघ आपण बनवले होते पंचकृषीमधून, हे पुन्हा कॉम्बिनेशन बनवून बनवलं होतं की आम्हाला माहिती होतं की आपल्या तिघांमध्ये कोणतरी एक फायनल यायला पाहिजे आणि पंचकृषी नाव झालं पाहिजे. तर खरोखर तुम्ही आपला चांगला खेळ केलात. धन्यवाद पुन्हा एकदा. आणि हे तुझा सन्मान आहे, त्याच्याबद्दल एक फोटो मंडळाकडून आणि तुझा जो सन्मान आहे तो स्वीकारावा. कूलर, शूज आणि भव्य अशी ट्रॉफी, एक चांगली आकर्षक ट्रॉफी आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवायला रुपेश केळंबेकरसाठी. धन्यवाद रुपेश, खरोखर चांगला खेळ केलास तू. धन्यवाद रुपेश. त्याचप्रमाणे जे आपल्याला यापुढे जो बक्षीस आहे ते वैयक्तिक बक्षीस आहे ते उत्कृष्ट फलंदाज या टुर्नामेंटमधला कोण असेल, कारण सगळेच खेळाडू चांगले खेळलेत आणि नाव घेताना पण आपल्याला थोडंसं आम्ही चॉईस करत होतो आणि जे आपल्या समोर जो समीकरण आलं तर 3-3, 4-4 नावं आपल्या डोळ्यासमोर होती, परंतु जो सरस होता त्या सरसचं नाव मी घेतो इथे. तर जो उत्कृष्ट फलंदाज आहे तो, यासाठी जी ट्रॉफी लाभली आपल्याला, ट्रॉफी आहे, त्याचप्रमाणे आपल्याला इथे बॅट आहे, त्याच्यानंतर कूलर आणि जे कूलर आणि ट्रॉफी या सर्व ज्या आपल्याला बक्षिसं लाभली आहेत या सर्व या उत्कृष्ट फलंदाज जाणार आहेत. तर मी उत्कृष्ट फलंदाज नाव करतोय. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला जो आहे 35 बॉलमध्ये 6 षटकार आणि 7 चौकार अशा 225च्या स्ट्राईक रेटने खेळलेला मयूर गावेलकर, अप्पन 11 संघ गोवळगाव राजापूर. याने पुढे यायचं आहे. ट्रॉफी ट्रॉफी कोण दिले? हे घ्या. शुभ्रा रुपेश वालम यांच्याकडून ही ट्रॉफी लावलेली आहे आपल्याला. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा राजापूर प्रीमियर लीग पर्व पहिले या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज मयूर गावेलकर, मॅन फ्रॉम देवाचे गोटणे आणि अप्पन गोळगावचा पण हा खेळाडू आहे, कारण गोळगावचा पण त्याकडे आधार कार्ड आहे, त्यामुळे काय प्रश्न नाही आहे. तर या दोन्ही गावचा हा सुपुत्र मयूर गावेलकर यांना सन्मानित करतील. ट्रॉफी, कूलर आणि शूज. ट्रॉफी आणि कूलर आणि एक तर 2 टाळ्या वाजवायचे आहेत. गडबड करू नका रे. धन्यवाद मयूर. थोडं थांबायचं आहे. ती ट्रॉफी हातात घ्यायची आपल्याकडे मंडळाकडे आणि कूलर पण आपल्या हातात घ्यायचं थोडा वेळ. मी विनंती करतो मयूरला की या स्पर्धेसाठी मंडळासाठी तू 2 शब्द बोलायचे पहिलं प्रथम, कारण तू आता सिनियर खेळाडू आहेत या पूर्ण राजापूर तालुक्यामधला. तर मी विनंती करतो मयूरला की मंडळासाठी 2 शब्द, मंडळाचं आयोजनबद्दल आणि नियोजनबद्दल आणि या स्पर्धेबद्दल जरा 2 शब्द बोलायचे. सर्वप्रथम मंडळाचं धन्यवाद बोलतो की हा तुम्ही फॉर्मॅट चालू केला आहे प्रथमत, आणि हा फॉर्मॅट म्हणजे एकदम खूप चांगल्या रीतीत पार पडला आहे.
या मंडळाबद्दल आणि या नियोजनाबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. नक्कीच थोडंसं नाराज आहेस तू, फायनलमध्ये आपला संघ जिंकू शकला नाही. मी समजू शकतो, आज तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत अप्पनसाठी आणि आपल्या संघासाठी. खरोखर तू नाराज दिसतोय, पण मी तू एक खेळाडू आहेस आणि नक्कीच तू पुढे जाशील. या याच्यातून नक्कीच अप्पनला अशा 100 ट्रॉफ्या मारून देशील. तर मी मंडळाबद्दल 2 शब्द बोलायचे तुला, की मंडळ आणि आपला संघ या दोघांच्या कॉम्बिनेशन आणि अप्पनबद्दल 2 शब्द तुला सांगायचे, की अप्पन तुला 10 वर्ष त्याच्यासोबत आहे आणि त्याच्या अगोदर पण होता, पण मी 10 वर्ष त्याला ओळखतोय. तर अप्पनबद्दल 2 शब्द बोलायचे. अप्पन संघ मालक अप्पन जोशी. अप्पनबद्दल बोलायचं झालं तर जे काय मी आता इथे आहे, जे खेळतोय, तर 50% मी अप्पनमुळेच आहे आणि हेमंत सरमुळेच आहे. कारण का जे काय शिकलो आहे मी, तर ते हेमंतकडूनच शिकलो आहे. तर बस. खरोखरच हेमंत सरांकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले. आपल्या राजापूर तालुक्यामध्ये पण त्यांचं खूप नाव आहे. आणि फायनल सामना झाला, थोडंसं डिस्टर्बन्स झाला, आपल्याला काळोख झाला. आपल्याला थोडंसं माहीत नव्हतं की लाईट किती वेळात येईल, आपल्याला ते माहीत नव्हतं. पण तुमचा निर्णय, तुम्ही टॉस मला वाटतं हरलात आणि निर्णय तुमच्या अपोजिट गेला. तुम्ही बॅटिंग घेतली. थोडंसं मला वाटलं होतं 20-25 रनच्या आसपास तुमचं टार्गेट राहील, कारण तुमचा खेळ मला माहीत असल्यामुळे. परंतु कुठे चुकलं, जे टार्गेट तुमचं झालं नाही? काय कमी झालं त्यामध्ये? बॅड लाईटचा प्रॉब्लेम तर होताच, पण आमचा एक प्लेअर जर लवकर आला असता तर आम्ही 20 रन करू शकलो असतो. तर हेमंत सर आमचे लेट आले, तर खरोखर तो काळोखामध्ये चांगलाच खेळतो आणि खरोखर त्यांनी चांगली फलंदाजी केली असती त्या टायमाला. नक्कीच हेमंत हा रात्रीचा खेळणारा मधला तर हिरो आहे. रात्रीच खेळ चाले याच्यामधला जो सिरियल आहे त्यामधला प्रमाणे अप्पन 11 या संघामधला हिरो आहे. आणि मला वाटतं त्याने, मला विनंती आहे त्याला असं करायची आहे की अप्पन जा संघ जेव्हा खेळतो तेव्हा त्याने बाकी सर्व लाखोच्या टुर्नामेंट असू दे किंवा करोडोचे टुर्नामेंट असू दे, तर त्याला आपल्या संघासाठी इथे यायचं आहे. कारण पहिले म्हणजे चातकासारखी वाट बघवते संघ, की आता येईल आता येईल आता येईल, परंतु शेवटच्या क्षणाला आला, परंतु आपल्याला विजयी करून देऊ शकला नाही. कारण थोडंसं दुःख राहील मनाबद्दल. तर मला वाटतं हेमंत गोरेला सल्ला द्यायचा की काय करशील आपल्या संघासाठी? हेमंत सरांना उगाच सर बोलत नाही आहेत, तर आमच्या टीममध्ये तो एक सरच आहे. आमच्या टीमपासूनच तो, म्हणजे त्यांनी सगळ्या मुलांना घडवलं आहे. आमचे जे आत्ता पण आमचे 8 फिल्डर आम्ही अप्पन 11चेच खेळवलेत आणि ह्याच्यापुढे पण आमची अशीच टीम राहील अप्पन 11ची कायम. नक्कीच अप्पन 11 हा भक्कम संघ आहे. मी वाटतं ही टी शर्ट आपण घालायची आहे, कारण हे टी शर्टला पण स्पॉन्सर आपल्याला दिला आहे. तर टी शर्ट घालायची आहे, माईक घ्यायचं आहे. धन्यवाद मयूर, खरोखरच चांगला खेळ केलास. तू थोडा इमोशनल आहे, जास्त तुला प्रश्न विचारला तर रडलास तर थोडंसं आपले पुढचं जे आपलं तुमचा जो एन्जॉय आहे तो एन्जॉय थोडा कमी होईल असं मला वाटतं. जास्त तुला इमोशनल करत नाही आहे. तर दत्तगुरू स्पोर्ट्स यांच्याकडून हा टी शर्ट आपल्याला लाभलेला आहे. तर दत्तगुरू स्पोर्ट्सचंही मनापासून मी आभार मानतो. नितेश परवडे आणि अमोल जोशी यांचं. हे बघा छान एक टी शर्ट आहे आणि ट्रॉफी प्लस कूलर असं हे आपल्याला सन्मानित केलेलं सगळं आहे. तर तुम्ही त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद मयूर. आपल्या या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज मयूर गावेलकर, मॅन फ्रॉम अप्पन 11 गोवळगाव. धन्यवाद मयूर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद मयूर. आणि थोडंसं एक बक्षीस आपलं राहून गेलं होतं. रुपेश केळंबकरांनी पुढे यायचे. रुपेश केळंबकर उत्कृष्ट गोलंदाज, त्यांनाही आमच्या DS स्पोर्ट्सकडून टी शर्ट आलेलं आहे त्यांचा आणि कॅप मंडळाकडून त्यांचा स्वीकार करायचा आहे त्यांनी. रुपेश केळंबकर यांनी पुढे यायचं आहे. रुपेश केळंबकर पुन्हा एकदा टाळ्या वाजवायच्या, टाळ्या संपल्या नाही पाहिजे. टी शर्ट घालायचे आहे रुपेश केळंबकर यांनी आणि आपल्या जे स्पॉन्सर आहे त्यांचा सन्मान करायचा आहे. कारण त्यांनी स्पॉन्सर दिले आहे. खूप मनापासून स्पॉन्सरशिप द्यायला लागते, कारण थोडंसं मन मोठं करावं लागतं. तर अशी टी शर्ट आपल्याला लाभलेली आहे. तर धन्यवाद रुपेश, उत्कृष्ट गोलंदाज. त्याचप्रमाणे आपल्याला कॅश प्राईज जे लाभलं होतं मगाच्या फायनलच्या याच्या सामन्यामध्ये. तर हेमंत गोरलेसाठी 500 रुपये हेमंत गोरले साहेबांनी पुढे यायचं आहे सरांनी. त्यांना रोख रक्कम अप्पन जोशी यांच्याकडून मिळाले होते 500 रुपये, त्यांच्याकडून त्यांनी स्वीकार करायचा आहे.
कालच्या मॅचचे 500 रुपये राहिले होते हेमंत गोरले यांचे. त्याचप्रमाणे आजच्या मॅचचे हेमंत गोरले यांना फायनल मॅचसाठी 1200 रुपये पारितोषिक आले. असे करून 1700 रुपये त्यांना रोख रक्कम आहे. तर त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे हेमंत गोरले सर. कारण बघा कुठून ना कुठून त्यांचं नाव येतंच. ट्रॉफी नाही तर कॅश, कॅश नाही तर टी शर्ट नाही तर काहीतरी नाव असतं नेहमी. आणि हेमंत गोरलेला मी विनंती करतो आमच्या टुर्नामेंटमध्ये एक सिनियर खेळाडू म्हणून त्यांना विनंती आहे मला की आमच्या या आयोजनबद्दल आणि नक्कीच आमचे चांगले वरिष्ठ खेळाडू सगळे बसलेले आहेत. एक आयोजनामध्ये आमची काही कमी दाखवली असेल किंवा काय आमच्याला सुचव करायचं असेल तर तुम्ही नक्कीच आम्हाला सांगू शकता. हेमंत गोरले जरा जोरदार टाळ्या वाजवा हेमंत गोरलेसाठी. नाही, मंडळाचा खूपच धन्यवाद. खूपच चांगलं आयोजन केला होता. मी अगोदर पण वैभवला सांगितलं होतं की आपण पहिल्यांदाच एवढा मोठा प्लॅटफॉर्म तयार करतो आहे, तर ग्राउंड थोडा व्यवस्थित असला पाहिजे. कारण पहिल्यांदा आपण खेळल्यानंतर ग्राउंड चांगलं असेल तर 4 चौघात नाव पण होतं आपला. म्हणून वैभवनी पहिला जे ग्राउंड बुक केलेलं होतं ते कॅन्सल करून हे केला, कारण तो ग्राउंड थोडा अडचण होता. आणि या मंडळाचे सगळे वरिष्ठ माझे ओळखीसारखेच आहे, म्हणजे सगळ्यांना मी ओळखतो चांगल्यापैकी. स्वभाव चांगला आहे सगळ्यांचा. आणि एकत्र येऊन हे पहिला प्लॅटफॉर्म काढला आहे, कारण मी भरपूर लीग मॅच खेळलो आहे. आणि फक्त राजापूरमध्ये असा होत होता की लीग मॅच होत नव्हत्या. नॉर्मल गावामध्ये आधी टुर्नामेंट होत होत्या, गावी होत होत्या, मुंबईला होत होत्या, पण लीग पद्धतीने होत नाही. लीग पद्धतीने काय होतो की आपण 5 गावाचे किंवा जास्त गावाचे पोरं एका तालुक्याचे एकत्र येतो, एकमेकांना समजतो. जसं आमचे पंचकृषीमध्ये होतो की आम्ही 5 गावाचे पोरं एकत्र येऊन सांभाळतो एकमेकांना. घरचं काय काम असला, फॅमिलीचं काय काम असला, कुठे काय अडचण कोणाला असेल तर मदत करतो. तर तालुक्यातले सगळे एकत्र असतील तर हे असे मदत करत राहतील. तर हेच मला मंडळाची अपेक्षा आहे की अजून असेच टुर्नामेंट दरवर्षी व्हावा आणि असाच चांगला करावा, ही माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. तुमचं रोख रक्कम घ्यायची आहे. अपन जोशी यांनी पुढे यायचे 1700 रुपये रोख रक्कम अपन जोशी यांच्या मार्फत त्यांना देण्यात आलेली आहे आणि त्यांनीच द्यायची आहे. कारण 1700 रुपये रोख रक्कम जरा जोरदार डावायचे ते. आणि हे ग्राउंड पण आपल्याला हेमंत जोशींच्या सरांच्या सहकार्याने आणि कन्सेशनमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. तर हेमंत गोरले सर. त्याचप्रमाणे मयूर गावेलकर यांनी 200 रुपये कॅश प्राईज आहे, त्यांनी घेऊन जायचं आहे. आपण त्यांनी थांबायचं इथे. मयूर गावेलकर 2 कॅच पकडल्यात आणि 2 त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं आणि ते दोन्ही कॅच मयूर गावेलकरांनी पकडल्या. मयूर गावेलकरांनी 200 रुपयाचं पारितोषिक आले. अजून कोण होतं का पारितोषिक वाला? काय दिला ना, झाला ना सत्कार नाही झाला. झाला सत्कार. मी दोन्ही पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मानधन जे आमच्या मंडळाकडून जे फुल नाही फुलाची पाकळी म्हणतो त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला देतोय, त्यांचा इथे स्वीकार करायचा आहे. त्यांनी आपले मानधन घ्यायचं आहे. मानधन म्हणता येईल पण आमचा जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढं आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद पाटील सर. तत्पूर्वी मी दोन्ही संघमालकांना विनंती करतो, अप्पन जोशी आणि किशोरदा कांबळी यांनी दोघांनी पुढे यायचे. जरा मंचावरती यायचे. दोघांनी मंचावरती यायचे. धन्यवाद सर. खरोखर आमचं एक सहकार्य लाभलं तुम्हाला. आमच्याकडून काय चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा सर आणि नक्कीच आमच्या मंडळाला नेहमी सहकार्य करा. अप्पन जोशी आणि जे उपविजेता संघ ठरला आहे तो अप्पन जोशी 11 गोवळगाव आणि किशोरदा कांबळी यांनी ते पुढे यायचं दोघांनी. मी दोघांनाही थोडंसं 2 प्रश्न विचारणार आहेत. तर आपल्या संघाबद्दल आणि आमच्या नियोजनाबद्दल जरा बोलायचं आहे तुम्हाला. या लाईव्ह चालू आहे आपलं. तर किशोरदा कांबळींचा पहिला मान, कारण मोठे भाऊ आहेत म्हणून. तर या आमच्या नियोजनाबद्दल तुम्ही काय बोला, कारण नंतर वेळ मिळणार नाही आपल्याला बोलायला आणि तुमचं नेहमी सहकार्य लाभतं. जे स्पॉन्सर आहेत आमच्याकडे द्वितीय क्रमांकाचे ट्रॉफी आणि जे टी शर्ट मिळालं आहे अप्पन जोशी याकडून, त्यांना विनंती करतो की त्यांनी किशोरदा कांबळी आमच्या नियोजनाबद्दल बोलायचं आहे आणि आमचं जे सहकार्य लाभलं आहे त्याबद्दल बोलायचं आहे. किशोरदा कांबळी जरा तो त्या किशोरदासाठी. दादा धन्यवाद. राजापूर युवा प्रतिष्ठान यांचा खरं मला मनापासून आभार मानतो की मला त्यांनी इथे मान सन्मान दिला आणि खरं खूप चांगल्या पद्धतीने यांचं नियोजन केलं आहे स्पर्धेचं. हे पर्व पहिलंच होतं पण खूप अतिशय सुंदर आणि खूप चांगलं केलं आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. धन्यवाद. बोलायचं नाही आहे आपल्याला. संघाचे जे जेवढे खेळाडू आहेत आजपर्यंत मला वाटतं 2 दिवसामध्ये अप्पन जोशी आणि किशोर कांबळी यांनी जे त्यांना एन्जॉयमेंट केली आहे सांगायचं झालं तर कमीत कमी
50,000च्या लेवलला या लोकांनी आज खर्च केला. म्हणजे दोघांचे मिळून जर झाले तर कमीत कमी 70-80 हजार रुपये, 50,000 रुपये आतापर्यंत खर्च झाले असतील संघ विकत घेतल्यापासून तर सगळा खर्चपर्यंत. तर या जे तुम्ही उदारपणा दाखवता दोघे पण, तर काय त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काय असतं की बाबा क्रिकेटबद्दल तुमचं एक प्रेम म्हणावं की तुमची जे उदारपणा, याबद्दल तुम्ही जरा बोलाल तर बरं होईल. किशोरदा कांबळे. बोलायचं आलं की क्रिकेट हा अतिशय चांगला खेळ आहे आणि मला खूप आवडतो. याच्या अगोदर मी खेळत होतो पण काही वर्ष सोडलं आहे. पण खरंच मला पण असं वाटतं की मुलं चांगली खेळत आहेत आणि हा क्रिकेट हा चांगला गेम असतो, म्हणून मी त्यांना प्रोत्साहनासाठी नेहमी त्यांच्या मागे उभा राहतो आणि ह्याच्यापुढे पण कायम उभा राहील. धन्यवाद. अपन जोशी. अपन जोशी, आपल्या संघाबद्दल आणि आमच्या नियोजनाबद्दल बोलाल तर बरं होईल, कारण तुम्ही आमच्या मंडळाचा एक भाग आहेत. पण थोडंसं यावेळी तुम्ही वेळ दिला नाही, परंतु तुम्ही स्पॉन्सरशिप स्वरूपामध्ये आम्हाला टी शर्ट दिलं, तर वेळ का दिला नाही आणि मंडळाला आमचं जे मंडळाचं तुम्ही सहकार्य करतात त्याच्याबद्दल जरा आमच्या मंडळाबद्दल तुम्ही बोलाल तर बरं होईल. अपन जोशी. अपन जोशी जरा जोरदार टाळायचे. अपन जोशी जरा इकडे यायचं सर्वांनी, फक्त 5 मिनिटं गेली तुमची. अपन जोशी. सर्वप्रथम राजापूर युवा प्रतिष्ठान या रजिस्टर मंडळाचे मी कुठल्या शब्दात म्हणजे प्लॅटफॉर्म एक राजापूर प्रीमियर लीग ही संकल्पना जेव्हा मला वाटतं तुषार सरपरे या मंडळाचे सल्लागार यांच्या मनामध्ये आली, तेव्हा त्यांनी मंडळाकडे विषय मांडला की आपल्याला असं एक प्रीमियर लीग भरवायची आहे. ही प्रीमियर लीग आपले अध्यक्ष सुनील मासेसाहेब यांच्या कानावरती टाकले, असं आपल्याला प्लॅटफॉर्म करायचं आहे असं सचिव वैभव कोळवणकर यांना सांगितलं. मग त्या लोकांनी सर्वांनी एक मीटिंग घेतली, ते नियोजन केलं. खरंच हे अप्रतिम नियोजन होतं की असा प्लॅटफॉर्म की आजपर्यंत टुर्नामेंट भरपूर झाल्या, गावाच्या झाल्या, वाडीच्या झाल्या, गावापासून मुंबईपर्यंत झाल्या, पण राजापूरमधील सगळी मुलं एकत्र येऊन अशी एक टुर्नामेंटचा एन्जॉयमेंट करतील, तर ते एक राजापूर युवा परिषदेने करून दाखवलं. या अगोदर माझ्याच भावाची एक दत्तगुरू स्पोर्ट टुर्नामेंट झाली होती, त्याने फक्त राजापूरमध्ये एक प्लेअर घेतला होता, पण त्याने यशस्वी केली. तर त्याचाही आभार मानतो की त्याने ही प्लॅटफॉर्मला सुरुवात केली. पण त्यानंतर राजापूर युवा प्रतिष्ठानने पुऱ्या राजापूर तालुक्यातील जेवढे 324 गाव आहेत त्या गावातील मुलांना एक ऑप्शन स्वरूपात, जसे IPL स्वरूपात स्पर्धा होते प्रत्येक जिल्ह्यामध्ये होते, पण राजापूर तालुक्यामध्ये होत नव्हती. पण या खरंच या मंडळासाठी जोरदार टाळ्या असू द्या, या मंडळाने ती करून दाखवली, तर मंडळाचे खरंच अभिनंदन. धन्यवाद. आणि आपल्या टीमबद्दल काय बोलशील, जो आपण मनापासून खर्च करता, तर त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय एक विचार येतो की आपण या मुलांना भरभरून द्यायचं? कारण बक्षिसांचा मला वाटतं डोंगर उभा केला असेल तर अपन जोशीनेच उभा केला असेल या बक्षिसांचा डोंगर, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? बक्षीस हे माझ्यासाठी कधी बहुमूल्य नसतं. मला एकच माहिती आहे की मुलं घडवायची. आज मला असं वाटतं गेल्या बरेच वर्षापासून, जेव्हा जवळजवळ 2010 पासून जेव्हा संकल्पना माझ्यामध्ये आली, माझेच बंधू असतील सुहासदादा थोटम, राकेश जोशी आणि अमोल जोशी यांच्या संकल्पनातून ही योजना आली की आपण एक टीम बनवू या राजापूर तालुक्यामध्ये आपल्या पंचकोशीमधून. मग अशा मुलांना एकत्र घेऊन आपण खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो खरंच त्या मुलांनी म्हणजे आजही 30 मुलं आहेत, जी 10-12 वर्षापूर्वीची मुलं आहेत, 30 मुलं आजही ते एकत्र खेळत आहेत आणि आजही त्या मुलावरती मी विश्वास ठेवला. जेव्हा मला समजलं की ऑप्शन सुरुवात आहे, तेव्हा मी एकच सांगितलं, जे माझे सहसंघामधलं देवा खावडकर, मयूर गावेलकर आणि अमोल जोशी यांना एकच सांगितलं, तुम्ही बाकी कुठल्याही प्लेअरला बोली लावायची नाही, आपण जे खेळतो त्याच पोरांवरती बोली लावायची, त्याच पोरांना प्लॅटफॉर्म द्यायचा, त्याच पोरांना वरती मोठं करायचं. कारण का आज जे पण अपन 11 नाव आहे ह्या सर्व ह्या मुलांमुळेच आहे, या मुलांनीच मला नाव दिलं आहे. आणि खरंच मी या आमच्या टीममध्ये हेमंत सर आहेत, त्यांना आम्ही सरची पदवी दिली आहे, कारण त्यांनी खरंच त्यांचा म्हणजे जेव्हा मला रात्री समजलं, हेमंत सरांनी पण मला सांगितलं नाही, पण जेव्हा माझ्या कॅप्टनने मला सांगितलं की सर उद्या नाही आहेत, जेव्हा सर रात्री 10:30ला समजलं की सर उद्या नाही आहेत, त्यामुळे सगळी पोरं टेन्शनमध्ये आली. कारण आमच्या म्हणजे माझ्या अपन 11ची आन बान शान श्वास पूर्ण हेमंत सर आहेत. ते नसल्यावरती आम्ही पूर्ण म्हणजे एक इंडिया टीममध्ये सचिन तेंडुलकर जसं साहेब सचिन तेंडुलकर सर होते तसे आमचे हेमंत सर आहेत. पण ज्यावेळी हेमंत सर बोलले काही टेन्शन घेऊ नका, आपण जिंकणार, तुम्ही खेळा, मी येतो, त्यांचा एकच प्रश्न होता की मी येतो. कारण का ते आज कधीही जेव्हाही माझी एंट्री असेल तेव्हा कधीही ती कुठलीही टुर्नामेंट असू देत ते कुठे जात नाही, पण त्यांच्या कंपनीचीच टुर्नामेंट होती. आणि कसं आहे की शेवटी माणूस इकडून नोकरी करतो, ती नोकरी ही महत्त्वाची असते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं कंपनीची टुर्नामेंट आहे, तर मी त्याला सांगितलं ठीक आहे सर, तुम्ही कंपनीची टुर्नामेंट खेळा,
पण त्यांचा आशीर्वाद आमच्या मुलांबरोबर होता. पण त्या खरंच या मुलांनी हेमंत सरांची कुठेही कमी मला व्हायला वाटलेली नाही. मी प्रत्येक वेळी फोन करत होतो, प्रत्येक वेळी त्यांचं सर तुम्ही या, सर तुम्ही बोललं मी येतो. पण खरंच आज सर्व मुलांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही छान खेळ खेळलात, उत्कृष्ट असं बॅटिंग केली, फिल्डिंग केली, बॉलिंग केली. पण एकच सांगतो की मंडळाला एक विनंती होती, म्हणजे मला मंडळाला माहीत नसेल पण मी खंत माझी व्यक्त करून दाखवतो. आपण एवढी मोठी स्पर्धा भरली, या जर अशा उजेडामध्ये लाईट लागणार होती तर आपण चांगला सामना प्रकाश झोतामध्ये फायनल खेळवली असती. मला सवय आहे काळवात खेळायची, पण एक राजापूर तालुक्यामध्ये प्रकाश झोतात खेळणारा पहिला सामना फायनल झाला असता. धन्यवाद आपण, कारण नक्कीच तुमच्या संघाचं मी इथे आभार मानन कारण ते आम्ही मंडळाने निर्णय दिला होता तो तुम्ही मान्य केलात. आणि बघा हे आपण इथे राहत नाही, आपल्याला इथलं काही अंदाज नाही आहे काय कसं असतं. पण आम्हाला जेव्हा आम्ही त्या मॅनेजमेंटला फोन केला की बाबा आम्हाला थोडीशी लाईट आमच्या स्टेजसाठी लावून द्या, तर ते काय बोलले की आमची ग्राउंडलाच लाईट असते, त्यामुळे ग्राउंडची लाईट तुम्हाला ह्या टायमामध्ये चालू होईल. तसं मी अनाऊन्समेंट पण केली होती, पण तुमच्याकडून थोडंसं कुठेतरी एक हिंट आली असती की बाबा थोडी मॅच थांबवा आणि आपण नंतरची मॅच थोडीशी आपण पुढे करू. आणि तर तसं झालं असतं तर नक्कीच आपण मंडळाने सहकार्य केलं असतं. मला वाटतं अध्यक्ष साहेबांनी पण त्याची आपल्याला परवानगी दिली असती, पण आपल्याला इथलं नॉलेज नसल्यामुळे आपल्याला तो फक्त आम्ही एक फोकस पाहिजे होता आम्हाला बाबा स्टेजसाठी, त्यासाठी आपण फोन केला होता बाबा आम्हाला एक लाईट लावून द्या. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मागे पुढे झालं, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु जे आपलं झालं ते मंडळाच्या निर्णयाप्रमाणे झालं, त्याला तुम्ही सहकार्य केला. धन्यवाद आपण, धन्यवाद किशोरदादा, धन्यवाद तुमच्या दोन्ही संघ मालकांचे. यापुढे जर असे काही आपल्याला जर उपलब्ध होत असेल काही गोष्टी तर आपण सगळ्यांना त्याच्या अगोदर सगळ्यांना कळित करू असं मी विनंती करतो. आपणला 2 शब्द बोलायचे आहेत. मी असं काही म्हणत नाही की मंडळाने हे वाक्य वैभव साहेब चुकीचं आहे, कारण का माहिती आहे काय की चालू झालेली मॅच ही कधीही मी थांबवत नाही. कुठलाही निर्णय असू देत माझी टीम कधीही मान्य करते, काही असू देत. चालू झालेली मॅच ही चालूच राहिलीच पाहिजे, अंधार असू दे काळे असू दे. शेवटी प्रतिस्पर्धी संघ हा माझाच होता, कारण माझ्या ताजापूर तालुक्यात दिला होता, माझ्या पंचकोशीत होता आणि माझ्याबरोबर खेळीत मुलं होती. ते जिंकले की आम्ही जिंकले, एकच झालं, आम्ही विजय आमचा एकच झालाय. नाही, याच्यामुळेच आपण निर्णय घेतला होता की दोन्ही संघ आपलेच आहेत, तिन्ही संघ आपलेच होते आणि पुन्हा 12 संघही आपले होते. त्याच्यामुळे जसं जसं आपल्याला दिसलं समोर त्या पद्धतीने आपण नियोजन केलं आणि त्याबद्दल काहीच कोणी आमच्याकडून चुकी झाली असेल, काय कमी राहिलं असेल तर पुन्हा एकदा आम्ही मंडळातर्फे आमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि उपविजय संघाचे जे 15 खेळाडू आहेत त्यांना मी विनंती करतो आणि त्याचप्रमाणे संघ जे कॅप्टन आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे. त्यांना आम्ही सन्मानित करतोय त्यांचे मेडल देऊन. तर उपविजय संघ ठरला आहे तो अप्पन 11 गोवळगाव त्या कॅप्टनने पहिलं पुढे यायचं आहे. कॅप्टनने पुढे यायचं आहे आणि त्याचे 15 खेळाडू यांनी पुढे यायचं आहे, त्यांना सन्मानित करते मेडल देऊन. चला मुलाने पुढे यायचं, पहिलं कॅप्टनने पुढे यायचं. कॅप्टन चला पहिलेच आपण मला वाटतं हेमंत सर, त्याच्यानंतर जे 15 खेळाडू होते आपल्या ऑप्शनमध्ये त्यांनी यायचं आहे आणि त्यांनी आपला सन्मान घ्यायचा आहे आणि इथे उभं राहायचं आहे, समोरच उभं राहायचं आहे. परत आपल्याला ट्रॉफी पण घ्यायची आहे, तेवढं मग इथेच राहायचं आहे सर्व, किंवा स्टेजवरती राहिलं तरी चालेल, हरकत नाही. 15 खेळाडू पुढे यायचे, फक्त जे आपले ऑप्शनमध्ये आले होते 15 खेळाडू त्यांनी यायचं पुढे. त्याचप्रमाणे चला धन्यवाद, खरोखरच चांगला खेळ केला तुम्ही आणि उपविजय संघ ठरलाय तो या स्पर्धेचा अप्पन 11 गोवळगाव राजापूर
थोडंसं मनामध्ये दुःख राहिलं असेल, त्यांनी बोलून दाखवलं, पण मलाही थोडंसं वाईट वाटलं की एवढी मोठी टुर्नामेंट आपण केली आणि थोडंसं कुठेतरी राहून गेलं या लाईटच्या गोष्टीमध्ये. तर नक्कीच माझ्याकडून पण त्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण माझं लक्ष असतो सगळीकडे, परंतु या टायमाला थोडंसं काय माझी नजर चुकली मला माहीत नाही आणि या लाईटचा विषय मला लक्षात नाही आला पटकन. आणि जेव्हा मला सांगण्यात आलं तेव्हा पण मला मॅचमध्ये लक्ष नाही आलं. भले आपण नाही सांगितलं तरी माझा कुठेही मी कुठला असं 19-20 करत नाही. दोघांना सेम केलं असतं नक्कीच हा प्रकारचा होता सामना मी खेळवला असता, पण माझ्याकडून थोडंसं राहून गेलं. कारण स्पर्धा राबवण्यामध्ये किंवा ते पार पाडण्यामध्ये माझा काटेकोर लक्ष असतो. थोडंसं कुठेतरी आज मला पण वाईट वाटते, आज अप्पनला वाईट वाटतं, त्याच्यापेक्षा डबल मला वाईट वाटतं की माझा दोन्ही संघ माझे असले तरी पण आज जे उत्कृष्ट आयोजन झालं पाहिजे होतं त्याच्यामध्ये थोडंसं कुठेतरी नाराजीचा थोडासा सूर लागला आणि तो नाराजी या लाईटमुळे गेला. तरी नक्कीच मी अप्पनची आणि सर्व संघांची माफी मागतो, कारण राहून गेलं माझ्याकडून आणि आमच्या मंडळाकडून थोडंसं राहिलं असेल. इथे सगळ्यांनी 15 खेळाडू उपस्थित राहायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला एक बक्षीस लागलं होतं फायनल सामन्यामध्ये. अनंत वासुदेव गोवळकर मॅन फ्रॉम उंबरवाडी देवाचे गोटणे या आपल्या स्पॉन्सरने आज आपल्याला बक्षीस लावलं होतं 2 खेळाडूंवरती. रुपेश केळंबेकर यांनी पुढे यायचं आहे आणि किशोर कांबळे यांनी पुढे विनोद कांबळे यांनी पुढे यायचं आहे. तर त्यांनी मला वाटतं अन्नू गोवळकर यांनी हे बक्षीस लावलेलं आहे. अन्नू गोवळकरसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. बघा ऑनलाईन ते तिथे बघतायत, म्हणजे लाईव्ह बघतायत आणि तिथून त्यांनी बक्षीस लावलं होतं की माझ्या मुलांना थोडंसं प्रोत्साहन मिळावं. तर अन्नू गोवळकरसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या. अनंत वासुदेव गोवळकर उंबरवाडी देवाचे गोटणे आणि हेही वरिष्ठ खेळाडू आहेत आपल्या DVCC उंबरवाडी क्रिकेट संघाचे. तर त्यांना मी 500 रुपयाचं बक्षीस पारितोषिक देतोय. 500 दे त्यांना 500. अन्नू गोवळकर 500 रुपयाचं पारितोषिक. विनोद कांबळे आणि दोघांना 500-500चं पारितोषिक आलं होतं, त्यांना आपण पारितोषिक देतोय ते रुपेश केळंबेकर आणि विनोद कांबळे. धन्यवाद अन्नू दादा, खरोखरच तुम्ही चांगलं इथे आम्हाला प्रोत्साहन दिलं. चला 2 नंबरची ट्रॉफी द्वितीय क्रमांकाचा उपविजेता संघ ठरलाय तो अप्पन इलेव्हन गोवळगाव या संघाने पुढे यायचं आहे आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी घ्यायची आहे. आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम भव्य दिव्य अशी ट्रॉफी 2 नंबरची हे ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. ते आपल्या किशोरदा कांबळी उंबरवाडी देवाचे गोटणे यांनी स्वर्गीय कैलासवासी पांडुरंग भिवा वारेशी गाव मला वाटतं गोवळगाव हे त्यांचे भावोजी आहेत. हा बस 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 यांच्याकडून ही ट्रॉफी लाभलेली आहे आपल्याला. तर भव्य दिव्य ट्रॉफी स्मरणार्थ पांडुरंग भिवा वारेशी यांच्याकडून आपली ट्रॉफी लाभलेली आहे. खरं धन्यवाद किशोरदा. चला उपविजेता संघ या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अप्पन इलेव्हन गोवळगाव राजापूर. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या या संघासाठी, जरा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे या संघासाठी. थोडंसं नाराज होते परंतु आपल्या संघासाठी बघा पूर्ण एकजूट होऊन इथे आलेले आहेत. तर धन्यवाद अप्पन इलेव्हन गोवळगाव या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 30,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी. ही 30,000 रुपये आपल्या रोख रक्कम लाभले आहेत ते माजी आमदार राजनजी साळवी साहेब यांच्याकडून 30,000 रुपये रोख रक्कम आणि ही भव्य दिव्य ट्रॉफी किशोरदा कांबळे याच्यावर लाभलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला थांबायचं आहे, जायचं नाही कुठे. आपल्या 2 बक्षीस असून द्यायचे आहेत. ट्रॉफी नंतर फोटो काढतोय आरामात. या स्पर्धेचा जो मालिकावीर ठरलेला आहे आणि या मालिकावीरसाठी खरोखरच कॉम्पिटिशन होतं आणि या मालिकावीरसाठी आपल्याला मला वाटतं लाईव्ह मधून आपल्याला नावं आलीत पुढे. तर या स्पर्धेचा मालिकावीर कोण ठरू शकतोय, कोणाला वाटतंय नाव जरा ओरडायचंय. पिनू, हेमंत सर, मयूर गावेलकर, मला वाटतं रुपेश केळंबेकर, विनोद कांबळी, त्याच्यानंतर सूरज, पर दुसरे अजून एक सूरज आहे, म्हणजे खूप नावं आहेत. प्रथमेश आहे,
म्हणजे चांगले खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे मला वाटतं जे सचिन शिवनेकर हे सगळी नावं आहेत त्याच्यामध्ये. याच्यातून आपण एक उत्कृष्ट जो ऑलराऊंडर म्हणून आपण निवडलेला आहे, ऑलराऊंडर असा या स्पर्धेचा मालिकावीर ठरलाय तो. आणि या मालिकेवरसाठी 7 स्टार विखारे गोटणे यांच्याकडून आपल्या पारितोषिक आलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना बक्षीस आहे ते LED TV हे सतीश गुरव खारे पाटील यांच्याकडून आहे. त्याचप्रमाणे मंडळाकडून कॅप आहे. त्याचप्रमाणे DS स्पोर्ट्स कडून आपल्याला टी शर्ट लाभलेला आहे. त्याचप्रमाणे एक बॅट आलेला आहे. बॅट मला वाटतं सुमित भावकर यांच्याकडून ही बॅट आपल्याला उपलब्ध झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे भव्य दिव्य ट्रॉफी आहे आणि शूज आहेत. म्हणजे बघा बक्षिसांचा पाऊस पडलेला आहे मालिकेवरसाठी. तर टी शर्ट, टोपी, बॅट आणि LED TV आणि एक सन्मान चिन्ह असा हा या स्पर्धेचा मालिकेवर ठरतोय. तो 75 रन धावा आहेत. 75 धावा केल्या आहेत 34 बॉलमध्ये. त्याच्यामध्ये 2 सिक्सर आहेत आणि 12 4 आहेत. 220चा स्ट्राईक आहे. असा हा या स्पर्धेचा मालिकेवर ठरलाय तो तुषार बाने, मॅन फ्रॉम देवाचे गोटणे. आणि अप्पन जोशी बघा उचलून घेऊन आलेत या स्पर्धेसाठी. तुषार बानेसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखरच या स्पर्धेसाठी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय तो. 34 चेंडूमध्ये 75 धावा आणि 2 षटकार 12 चौकार अशा 220 स्ट्राईकच्या रेटने त्यांनी हा मालिकेवर पटकावलेला आहे. शूज, ट्रॉफी, टी शर्ट आणि एक सन्मान चिन्ह, टोपी, बॅट सगळं असं काही भरभरून दिलंय. तत्पूर्वी त्यांना द्यायचं आहे LED TV सतीश गुरव यांच्याकडून. त्याचप्रमाणे ट्रॉफी आहे ती 7 स्टार विखारे गोटणे मालिकेवर ट्रॉफी आहे ती 7 स्टार विखारे गोटणे यांच्याकडून. त्याचप्रमाणे शूज आहे ते तुषार आणि निलेश आणि सचिन यांच्याकडून. त्याचप्रमाणे याचं बॅट मिळाली ती सुमित भावकर SB स्पोर्ट यांचंही आपल्याला इथे बॅट उपलब्ध झालेली आहे. दत्तगुरु स्पोर्ट कडून टी शर्ट. तत्पूर्वी मी विनंती करतो की सगळं इथे ठेवायचं खाली आणि तुषारला विनंती आहे की 2 शब्द आपल्याला बोलायचे आहेत. तर तुषारला विनंती आहे की हे बघा निवेदित खेळाडू आहे आणि त्याला सन्मानित करतोय. तर तुषारसाठी टी शर्ट घालायचं आहे. पहिलं टी शर्ट घालून आपल्याला माईक द्यायचं आहे. माईक द्या. बॅट, ट्रॉफी आणि हे सगळं तुम्हाला भरभरून मिळालं आहे आपल्या मंडळाकडून. एक पहिला फोटो काढा सिंगल. टी शर्ट घालायचं आहे. हॅलो बघा पारितोषिक आले आहे ते बाळगुराम क्रिकेट क्लब देवाचे गोटणे BCC या संघाकडून आपल्या खेळाडूसाठी मला वाटतं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर त्यांना ते GPay करणार आहेत. तर खरोखर तुषारसाठी एक सन्मान आहे की आपल्या गावातून किंवा आपल्या वाडीतून आपल्या संघाकडून आपल्या पारितोषिक मिळणं म्हणजे खूप मोठं सन्मानाचं अमाऊंट तुम्ही बघू नका. कारण नक्कीच त्यांना GPay केला जाईल आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या मंडळाकडे पाठवला जाईल. तर तुषार बाने जरा टाळ्यावाजे अप्पन 11 जरा विनंती आहे की नंतर तुम्ही ट्रॉफीचा फोटो काढायचा आहे. जरा उभे राहायचं इथे. अप्पन 11 विनंती आहे प्लीज. जरा फोटो काढायचा आहे. जरा पुढे घ्या. जरा पुढे घ्या. धन्यवाद तुषार. खरोखरच या स्पर्धेचा मालिकेवर ठरलाय तो तुषार बाने. पिनू या नावाने टोपण नावाने व आपल्याला पंचकोशीमध्ये राजापूर तालुक्यामध्ये उपस्थित असतो. हा पिनू नावाने प्रसिद्ध असणारा हा पिनू मालिकेवर ठरलाय तो तुषार बाने. तुषार बानेंना विनंती करतो की फोटो झाल्यानंतर जरा यायचं आहे आपल्या माईक संपर्कात द्यायचं आहे. तुषार बाने चला. हॅलो चला आपण जरा पुढे यायचं आहे. फक्त 2 मिनिटं घेतो तुमची. तुषारसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आणि तुषारचं मनोगत ते व्यक्त होणार आणि या मनोगतमध्ये खरोखरच इमोशन्स असणार आहे. थोडंसं मार्गदर्शन असणार आहे. मंडळासाठी आभार असणार आहे. दोन्ही संघासाठी आभार असेल, सूचना असेल, जे काय असेल तर तुषारने आज आपल्याला भरभरून बोलायचं आहे. तुषार बाने काय बोलशील आपल्या संघाबद्दल आणि स्वतःबद्दल? पहिलं स्वतःबद्दल काय बोलशील? कारण स्वतःची तारीफ झाली पाहिजे. माणूस स्वतःची तारीफ करतो तो माणूस पुढे जातो. सर्वप्रथम युवा प्रतिष्ठान राजापूर
यांचं खरं मनापासून धन्यवाद मानेन की असा प्लॅटफॉर्म म्हणजे लीग पद्धतीचा प्लॅटफॉर्म सर्वांना दिला आणि सर्व खेळाडूंना म्हणजे पूर्ण राजापूरला दिला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून युवा प्रतिष्ठानचे धन्यवाद मानतो. तसेच मला चॉईस फिल्डर म्हणून माझा विश्वास दाखवला असे आमचे मालक किशोरदादा कांबळे यांचे मनापासून धन्यवाद माझा विश्वास दाखवल्याबद्दल. धन्यवाद तुषार. कारण आपल्या संघाबद्दल काय बोलशील? आज संघाबद्दल तू एवढा मेहनत करून सामन्यावर झाल्यास, किशोर समोर आहेत, कैलास समोर आहे, तुमचे काय बोलशील? नक्कीच आमच्यामध्ये सर्व यंग टॅलेंट पोरं म्हणजे सर्व भले ओळखीचे नव्हती, पण आम्ही 2 दिवस एका रूमवर सर्व पोरं होतो. सर्व चांगली ओळख झाली, त्यामुळे सर्वांचा परफॉर्मन्स देखील मस्त झाला, चांगला झाला. धन्यवाद तुषार. खरोखरच चांगलं योगदान दिलंस आणि चांगलं मनोगत व्यक्त केलंय. थोडंसं तुला बोलायचा पण चान्स दिलाय. आपल्याला थोडासा उशीर होतोय, पण नक्कीच तुला या स्पर्धेमाध्यमातून या आमच्या मंडळाकडून तुला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपला हा मालिकेवरचा जो किताब तुला मिळाला आहे तो तू स्वीकारायचा आहे आणि आपल्या संघाकडे जी अपेक्षा असेल ती तू सगळी पूर्ण केली आहे. तर संघाकडून जरा जोरदार टाळ्या वाजवा तुषारसाठी. आणि धन्यवाद तुषार, आपल्या या मंडळाला आमच्या चांगलं बोलतात नाही, तुम्ही सहकार्य केलात आणि तू मालिकेवरचा सन्मान केलास. तुला बोलायचं आहे तर नक्की बोलू शकतोस. मी भार्गवराम क्रिकेट क्लब देववाडी आमच्या BCCचे सुद्धा आभार मानेन, कारण मला ॲक्च्युली माझी फी पण त्यांनीच भरली आणि माझा विश्वास दाखवून मला एकट्याला जसं म्हणून पाठवून माझी फी देखील त्यांनी भरली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद मानेन. धन्यवाद तुषार, धन्यवाद. चला 15 खेळाडू पुढे यायचे आहेत. प्रथम क्रमांकाचा विजय ठरलाय तो राजापूर प्रीमियर लीग पर्व पहिलेचा विजय संघ ठरलाय तो किशोर दादा कांबळी 11 राजापूर संघ. या स्पर्धेचा जो प्रथम विजय ठरलाय तो किशोर दादा कांबळी 11 देवाचे गोटणे राजापूर. त्यांनी मालकाने पण पुढे यायचंय. 15 खेळाडूंना सन्मानित करतोय. या स्पर्धेचा मानकरी प्रथम पर्वाचा मानकरी ठरलाय तो किशोर दादा 11. पुढे सगळे मला वाटतं कैलास नाही यायचंय. कैलास नाही तर यायचं थोडंसं पुढे यायचं थोडं. कैलास जागा त्याची इथे जरा. कैलास जागा थोडी पुढे जरा. हां, कैलासने विनंती करतोय की माईकचा ताबा घ्यायचा आहे. कैलास थोडंसं मला खूप काही बोलायचं आहे. हे सगळं चालू असताना कारण आपल्याला वेळ कमी आहे, तर कैलासला विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेबद्दल आणि आपल्या संघाबद्दल आणि तुला जो विश्वास दाखवला मी, कारण मला वाटतं तू थोडासा नाराज होता आपल्या गावाबद्दलच्या क्रिकेटबद्दल, आपल्या वाडीच्या क्रिकेटबद्दल किंवा पंचकुशीच्या क्रिकेटबद्दल. तर मला असं वाटलं की दादाला मी विनंती केली, किशोर दादाला, की बाबा आपल्याकडे कैलास आहे आणि तो नक्कीच मॅनेजमेंट करेल. तर माझा विश्वास तू 100% पार पडलाय, म्हणजे विश्वास सार्थ केलाय. तर त्याबद्दल काय बोलशील आपल्या संघाबद्दल आणि तुला दिली जबाबदारीबद्दल? प्रथमतः किशोरदा 11 या संघाचे संघमालक श्री किशोर कांबळी यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला ही टीम निवडण्यासाठी आणि या संघामध्ये एक महत्त्वाची भूमिका जी कॅप्टनशिप होती. संघामध्ये चांगले खेळाडू आहेत, कारण माझा जो चॉईस प्लेअर होता तुषार बाने, तसेच रुपेश केळंबेकर, सूरज कांबळी आहे, सूरज कांबळी, सूरज धालवरकर यांना मी पर्सनली ओळखतो. ते चांगले खेळाडू आणि इतरही खेळाडू माझे चांगलेच आहेत, पण त्यांना थोडं मी पर्सनली ओळखत नव्हतो. परंतु ह्या खेळाडूंमधून सुद्धा एक जबाबदारी म्हणून माझ्यावर जी कॅप्टनशिपची जबाबदारी दिली होती, तर ह्या कॅप्टनशिपच्या नावासाठी वैभवदादानेच एक सजेशन दिलं होतं त्यांना की एक कैलास कॅप्टनशिप हँडल करेल. तर ती कॅप्टनशिप एक योग्य प्रकारे मला वाटतं मी हँडल केली असं मला तरी वाटतंय. नक्कीच, कारण तू जरा शब्द खरं तू पार पाडला आणि चांगली कॅप्टनशिप पार पडली. आपल्या संघाबद्दल काय बोलशील आणि या नियोजनाबद्दल काय बोलशील? राजापूर युवा प्रतिष्ठान रजिस्टर या मंडळाचा मी सुद्धा एक सभासद आहे आणि खरोखर एक राजापूर